अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सच्चित्तः प्रकृतिं गतः एवं मागील जैसी तैसी तेने देखिले वीरविलासी मग म्हणी जे आलो ऐसे जाहली आता बुद्धी ते सांडोनी ज्ञान भेने वळघले रान अहंकारेशी मन देश धडी जाहली इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा प्राणा चुकली ऐसी अपांपरी होती झाली शरीर ग्रामी ती आगवीची मागुती जिवंत भेटली प्रकृती आता जिताने श्रीमूर्ती जाहली मिया ऐसे सुख जीवी घेतले मग श्री कृष्णा ते म्हणितले मिया तुमचे रूप देखिले मानुष हे रूप देखवने देवराया की मज आपत्या चुकलिया बुजावोनी तुआ माया स्तनपान दिधली जी विश्वरूपाची या सागरी होतो तरंगमवेत वावेवरी तो ये निजमूर्तीच्या तिरी निघालो आता ऐके द्वारकापूर सुहाडा मज सुख तयाजी झाडा ही भेटी नव्हे बहुडा मेघांचा केला जी साव्याची तुषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिनयाचा जाहला भरवसा मज माझी या हृदय रंगनी होता हे हरिखलतांची लावणी सुखीसी बुझावणी जाहली मज श्री भगवान उवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम दिवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः जया पार्थाची या बोलासवी काय म्हणितली दैवी तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपिकी मग ये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती की शिकवन सुभद्रापती विसरला सीमा अगांधळिया अर्जुना हातालिया मेरुही होय साना ऐसा ती मना चुकीचा भाऊ तरी
विश्वात्मक रूपडी जे दाविली आम्ही तुझ पुढी ती शंभू ही परी न जोडी तपी करिता आणि अष्टांगादी संकटी योगी सिनताती किरीटी पर्यावसरू नाही भेटी जयाची ती विश्वरूप एखादी वेळ तैसे निदेखो अळुमाळ ऐसे स्मरता काळ जातसी देवा आसीची अंजुळी ठेवून हृदयाची निडळी चातक निराळी लागली जैसी तैसी उत्कंठा निर्भर होनी आसुरवर घोकिता ठई पहार भेटी जयाची परी विश्वरूपा सारखी स्वप्नी कोणी न देखी ती प्रत्यक्ष तू सुखी देखिली नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेजया शक्य एवं विदो दृष्ट्वा न सीमां व्यथा यथा पै उपायासी वाटा न वाहतीथ सुभटा साही सहित ओहटा वहिला वेदी मज विश्वरूपाची या मोहरा चालावया धनुर्धरा तपाची आहे संभारा नवीची लागू आणि दानादी कीर कानडी नियज्ञी तैसा न सांपडी जैसी निकासुरवाडी देखिला तुआ तैसा मी एकीची परी आतुडी गा अवधारी जरी भक्ती योनिवरी चित्ताती गा भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदुर्जुना ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप परितोची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचून या नारीसी गतीची नेने का सकळ जळ संपत्ती घेऊन समुद्राती गिवसिती गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळी तैसे सर्व भाव संभारी न धरत प्रेमई कसरी मज माझी संचरी मीची होनी आणि तेवीची मी ऐसा थडिये माझारी सरिसा शिराब्धी का जैसा चिराचाची तैसे मज लागून मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनासी का दुसरे परिचनेने तयाची
श्रवणासवे एवं विध मी जानवे जानितला तरी स्वभावे दृष्टही होया मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन ही भाष हरपी ती अग्नीची होणी आरोपी मूर्त जीवी का उदय नक्की जेते याकारे तव गगनची होणी अशी अंधारी मग उदय लिया एक सरे प्रकाशु होया तैसे माझी साक्षात्कारी सरी अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय मग मी हे तोही आघवी एक मीची अति स्वभावी बहुना सामावे समरसी तो मत्कर्म कृन् मत्परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव हरि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादी विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशो अध्यायः जो मजची एका लागी कर्मे वाहतसे अंगी जया मज वाचो निजगी गोमटे नाही दृष्टा दृष्ट सकळ जयाचे मीची केवळ जेने जिनयाचे फळ मजची नाम ठेविले मग भूते हे भाष विसरला जे दिठी मीची आहे सुदला म्हणून निर्वैर जाहला सर्वत्र भजे ऐसा जो भक्तु होय तयाचे त्रिधातु कहे जय जाये तय मीची हो निठाये पांडवागा ऐसे जगदुदर दोंदिले तेने करुणार सरसाळे संजयो मने बोलिले श्रीकृष्ण दे ययावरी तो पंडू कुमरू जाहला आनंद संपदा थोरू आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी तेने देवाची यादो नाही मूर्ती निकिया न्याहाळली या चित्ती तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखील लाभू परितयाची ये जाणवे मानून किजेची देवे जे व्यापका होनी नवे एक देशी
हेची समर्थावया लागी एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविता झाला या ऐकून सुभद्रा कांतू चित्ती आहे मन तू तरी होय बरवे दोन्ही आतू ते पुढती पुसो ऐसा आलोच करोनी जीवी आता पुसती ओज भरवी आदरील ते परिसावी पुढे कथा प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगिजेल विनोदे हे परिसानंदे ज्ञानदेवो मने बरोनी सद्भावाची अंजुळी या ओविया फुले मोकळी अर्पिलिया गृंगुली विश्वरूपाच्या इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां एकादशो अध्यायः अथ द्वादशो अध्यायः जय जय ओ शुद्धि उदारे प्रसिद्धि अनवरत आनंदे वर्षती विषय व्याळी मिठी दिधली या नुठी ताठी ही तुझी गुरुकृपा दृष्टी निर्वेश होया तरी कवना ते तापू पोळी कैसे निवो शोको जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी तू योग सुखाचे सोहळी सेवका तुझे निस्नेहाळी सोहं सिद्धीचे लळे पाळीसे तू आधार शक्तीची अंकी वाढवीसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्ये देसी निजे प्रत्यक्ष ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी 17वेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुझावणी मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाती अधिष्ठी तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय मनोनी आंबे श्रीमंती निज जन कल्पलती अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावार्थाची गिरीवरून पजवी माय साहित्य सोनियाची आखानी
उघडवी देशीची आक्षोनी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी मने गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद वाटी कुतर्काची दुष्टे सावजी फेडी श्री कृष्ण गुणी माती सर्वत्र करी ओ सरती राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठेची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांगुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मेन माये ये विनवनी ये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी मने गीतार्थेसी उठी न बोले बहु तेत जी जी महाप्रसादो मनोनी साव्या जाहला आनंदो आता निरूपीन प्रबंधो अवधान दिजे अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासति ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषांकी योगवित्तमाः तरी सकल विराधिराजो जो सोमवंशी विजयध्वजो तो बोलता झाला आत्मजो पंडून रूपाचा कृष्णा ते मने अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल मनोली बिहाले चित्त माझे आणि ये कृष्ण मूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको मनोनी देवे वारिले माती तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाविजी व्यक्त अव्यक्त योगी या दोन्ही जीवाटा तिथे पावा वया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजेत पैजे वाणी शातुका तेची वेगळी वाला एका मनोनी एकदेशी या व्यापका सरिसा पाडू अमृताची या सागरी जे लाभे सामर्थ्याचे थोरे तिची दे अमृत लहरी चुळी घेतलिया हे किर माझ्या चित्ती प्रतीती आथी जे निवृत्ती परिपुसने योगपती ते याची लागी जे देवा तुम्ही नावेक
अंगीकारिले व्यापक ते साचची की कवती कहे जाणावया तरी तुझ लागी कर्मा तुची जयाचे परमा भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनिया जिव्हारी उपासिती आणि जे प्रणवा पहिली कडी वैखरी येसी जे कानडी काहीच याही सांगडी नवीची जे वस्तू हे अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित सोहंभावी उपासित ज्ञानी जी तया आणि जी भक्ता येर येरा माझी अनंता कोणी योगू तत्वता जाणितला सांगा या किरीटीची या बोला तो जगतबंधू संतोषला मने हो प्रश्न भला जानसी करू श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासती श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मता तरी आस्तु गिरीची या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाटी रश्मी जैसी किरीटी संचरती गा का वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पंडू सुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसी परी टाकलिया हे सागरू जैसा मागिलहिया वा निवारू ती गंगेची आई सापडी भरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त जी रात्री दिवस न म्हणत उपासिती या परी जे भक्त आपण प्रेमज देत तीचिने योगयुक्त परम मानी एत्वक्षरमनिर्देश्य अव्यक्तं पर्युपासति सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियमेन्द्रियग्रामौ सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः अनियरते हि पांडवा जे आरूढोनी सोहंभावा झोंबती निरवयवा अक्षरासी मनाची नखी न लगे जेत बुद्धीची दृष्टी नरिगे हे इंद्रिया की रजोगे काही होईल
परी ध्यानाही कुवाडे मनोनी एके ठाई न संपडे व्यक्तीसी माझी वडे कवनेही नोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी आसने जे पावून चिंतवने हिंपुटी जाहली जे होयना नोहे जे नाही ना आहे ऐसे मनोनी उपाय भजती उपजतीची ना जे चळे ना ढळी सरी ना मैळी ही आपुली नीची बळी अंगविली जी वै वैराग्य महापावकी जाळोनी विषयाची कटकी अधपली तवकी इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सुनी मुरडली उफराटी इंद्रिय कोंडिली कपाटी हृदयाची अपानीची कवाडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळबंधाचा हुडा पन्नासीला असेची लाग तोडिली अधैर्याची कडी झाडिली निद्रेची शोधिली काळवखी वज्राग्नीची या ज्वाळी करोनी सप्तधातूंची होळी व्याधीच्या सिसाळी पुजली यंत्री मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा तया चोजवली प्रभा निमथावरी नवद्वाराची या चौचकी बाणोनी संयतीची अडवणकी उघडली खिडकी ककारांतीची प्राणशक्तीच्या मुंडी प्रहारोनी संकल्प मेढी मनोमहिषाची निमुंडी दिधली बळी चंद्र सूर्या बुजावनी करोनी अनुहताची सुडावणी 17वीचे पाणी जिंतले वेगी मग मध्यमा मध्य विवरी तेने कोरी वेदादरी ठाकिली चवरी ब्रह्मरंध्र वरी मकारांत सोपाना ते सांडोनिया गहना काकी सुनिया गगना भरली ब्रह्मी ऐसी जी समबुद्धी गिरावया स्वहं सिद्धी अंगविताती निर्वधी योग दुर्गी आपुलिया साठोवाटी शून्य गीती उठा उठी तीही मातीची किरीटी पावती गा वाचोन योगाचे निबळी अधिक काही मिळी ऐसी नाही आगळी कष्टची तया क्लेशोधिकतरस्तेषा अव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हि गतिर्दुःखं
देहवद्भिरवाप्यते जिहि सकळ भूताची आहिती निरालंबी अव्यक्ती पसरलिया शक्ती भक्तीना तया महेंद्राधिपदी करिता ती वाटवधी आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून ठाती काम क्रोधाचे विलग उठावती अनेक आणि शून्यशी अंग झुंजवावे की तहाने तहानची पियावी भुकेलिया भूकची खावी अहोरात्र वावे मवावा वारा उनी दिहाची पौडणे निरोधाची वेलावणे झाडाशी साजने चाळा वेगा शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची या असावे घरा आतू किंबहुना पांडवा हा अग्नि प्रवेशोनीच नवा म्हातारे विन करावा तो हा योगू एथ स्वामींचे काज ना बापिके व्याज परिमरणे सी झुंजनीच नवी ऐसे मृत्यू होनी तिखा का घोटे कळत विखा डोंगर गिळता मुख न फाटे काही म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा या दुःखाचा चिशेल वाटा भागा आला पाहे पालोहाचे चने जय बोचरिया पडती खाने तै पोट भरने की प्राणे शुद्धी मनोनी समुद्र बाहे तरणे आती के का गगना माझी पायी खोली जतो असी वळगली यारणाची ताटे अंगी न लागता काठी सूर्याची पावटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नवी वायुसी पांडवा देवी देहवंता जीवा व्यक्त गती ऐसा ही जरी दिवंसा बांधुनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती मनोनी येरती पार्था नेनतीची हे व्यथा जी का भक्ती पंथा ओटंगली एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासति कर्मेन्द्रिये सुखी करिति कर्मे असिखी जी का वर्ण विसिखी भागा अली विधि
ते पाळीत निषेधाती गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फळी जयावरी पाही अर्जुना माझी ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे आणि कही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धावा नव्हती नाही ऐसी जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिसी घर माझी झाली जयाची ये आवडी केली मजसी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी तेजली कुळी ऐसी अनन्य योगी विकली जीवे मने अंगी तयाची काही एक सांगी जी सर्व मी करी तेषामहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा किं बहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा देवी मी तया जैसे आसती तैसिया कै काळ नोकोनिया घेतला पट्टा एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागी तैसे ते माझे कलत्र हे जाणीजी कायसे निहीनलजे तयाचे निमी जन्म मृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे जाहली भव सिंधूचे निमाजी कवनासी धाकून उपजी इत जरी की माझे बिहते हना मनोनिगा पांडवा मूर्तींचा मेळावा करून त्याची आगावा धावतो आलो नामाची या सहस्रवरी नावाया अवधारी सज्जोन या संसारी तारू जाहलो सडी जी देखिली ते ध्यान काशी लाविली परिग्रही घातली तरी यावरी प्रेमाची पेटी बांधली काचिया पोटी मग आणली तटी सायुजाचिया परिभक्ताची निनावी चतुष्पदादी आघवी वैकुंठीची राणीवी योग्य केली मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आथी मी सदा आणि जेव्हाची का भक्ती
धली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मजसूती त्याची ये नाटी या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुआ धनंजया शिकिजे जयया मार्गा भजिजे मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धि निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः अगामानस हि एका माझ्या स्वरूपे वृत्तिका सर्व निघाले निष्ठांक बुद्धी निश्चयेसी ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी घर केले माझ्या ठाई तरी सांगे मज काय मी तू आयसे उरे मनोनी दीप पालवी सवीची तेज मालवी कारवी बिंबासवी प्रकाशू जाय उचलली या प्राणा सरिसी इंद्रिये ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पासी अहंकारुई मनोनी माझिया स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी हे तुलेनी सर्वव्यापी मेची होसी या बोला काही अनारिसे नाही आपुली आन पाही वाह तू असी गा अत चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजयः अथवा हि चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देव कुंडलिक वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय।